तदीयंपि मह्यं भन्ते संघो इमं चिवरं बुफं। तर जय भीम मित्रांनो, आम्ही आलोय धम्मपद यात्रेमध्ये. तर आम्ही सरे आजचा ब्लॉगरच बजेला 101 महारथ या दिवशी तून चालू होणार आहे आमची धम्मपद यात्रा. आता चला तर आता बुद्ध विहाराच्या बाहेर निघालो आम्ही आणि इथून पदयात्रा चालू होणार आहे. हम लोग सोच रहे थे कि यहाँ ठंड होगा, लेकिन यहाँ गर्माहट है. जब यह पदयात्रा, यह धम्म क्रांति यात्रा पूरे भारतवर्ष में चलेगी तो भीमा कोरेगांव, यह जो प्रेरणा स्थान बाबा साहब अम्बेडकर जी का रहा. तो दोस्तों, अभी धम्मपद यात्रा निकल चुकी है और अभी यहाँ से हमारे को 9 से 10 किलोमीटर वैसे सीधा हम चले जाएंगे. देखते हैं आगे. आम्ही आता सकाळी निघालो होतो, तर आता 5 किलोमीटर चालवलं. आता आली आहे आमची धम्मपद यात्रा. संगमित्र बुद्ध विहार, संस्थापक अध्यक्ष भदंत धम्मबोधी, खामगाव, महाराष्ट्र नगर, मुंबई खुर्द येथे. या लोकांनी मोठ्या श्रद्धेनं अन्न बनवून आणलं आणि आपापल्या घरून आणलं. कोणी जिलेबी आणली, कोणी काय बघून घ्या. आणि हे भोजन सर्व भिक्षू लोक आहेत, वाड्यासाठी मोठ्या श्रद्धेनं आणलं. चला संभाजी भाऊ, इकडे बघा, चालू करा जेवण. चला जेवणासाठी आज अलग अलग घरचे अलग अलग पदार्थ. संभाजी भाऊ, त्या मोबाईलात पाहू राहिला तू की मला पाहू राहिला? हे आमचे आहेत सरदार भाऊ आणि हागायला जोरदार भाऊ.
हॅलो, हा मीच बोलतोय ना, मीच बोलतोय. सुखी पोचलोय आम्ही वाशीला. वाशी नवी मुंबई शहर. आणि काय नाही. इथं स्टीलचं पाणी आहे. स्टीलचं पाणी नाही ना. ते जपानच्या लोकांनी जपान पडेल ना. बुद्धांची काय असं आहे बघा. काय तुमच्याला मोठे म्हणजे अजून काय आता सध्याच बिहारावर पोचलो आणि मुंबई दिली. पत्तो संबोधि पत्तो संबोधि साधू आलोय आता नवी मुंबई शिवली. 5 वाजून राहिले. इथं पोहोचलो आम्ही. म्हणती आज संध्याकाळी आहे इथं कार्यक्रम. भन्ते वडतिला मह्यं भन्ते शंभो इमं चिवरं भिक्खु संघस्य दानं देम पूजेम 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 द्वितीयंपि तृतीयंपि मह्यं भन्ते शंभो इमं चिवरं उफं भिक्खु संघस्य दानं देम पूजेम 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 इदं नोपुयं आशमखय्या वहं होतु इदं नोपुयं सभ्ये सत्ता सुखिता होतु सब दुःख बहुचन्तु इदं नोपुयं निब्बानस्य पच्चयो होतु साधु साधु ती परिवर्तन द्वादशाकारं यथाभूतं ज्ञान दर्शनं सुविशुद्धं होसी. एक सत्य मी तीन प्रकारे गवेषणा करून पाहिलेला आहे. दुःख सत्य आहे. परिहेयंती मे भिक्खवे याची परिधी जाणण्या योग्य आहे. दुःखाचं क्षेत्र म्हणजे वेदनांचं सारं क्षेत्र हे दुःखाचं क्षेत्र आहे. त्याची परिधी मी परिपूर्ण जाणलेली आहे. परिज्ञातम अशा रीतीनं दुःख सत्य हे दुःख आर्य सत्यात बदललेलं आहे. दुःख समुदय सत्य